सीतारामाची वचनपूर्ती. एका प्रेमकथेतील महान संदेश. अयोध्या नगरीचे युवराज राम यांनी पित्याच्या आज्ञेनुसार राज्याचा त्याग करून 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. हा वनवास त्यांच्यासाठी केवळ शिक्षा नव्हता, तर वचनपूर्तीचे सर्वात मोठे प्रतीक होता. जेव्हा राम वनासाठी निघाले तेव्हा सीता त्यांच्यासोबत जाण्यासाठी आतुर झाली, कारण ती मानत होती की जिथे सूर्य तिथे त्याची किरणे, जिथे राम तिथे सीता. तिने सांगितले की राजाच्या सेवेत आनंद आहे, पण पतीच्या धर्मपालनात सर्वात मोठा आनंद आहे. तिच्या या दृढ निश्चयाने त्यांचे प्रेम केवळ सुख सोयींवर आधारित नसून कर्तव्य आणि निष्ठेवर आधारित आहे हे सिद्ध केले. वनात असताना रावणाने कपटाने सीतेचे हरण केले, ज्यामुळे रामावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण रामाने आपली पत्नी परत मिळवण्याचे वचन घेतले आणि धैर्य सोडले नाही. लंकेत बंदिस्त असतानाही सीतेने रावणाच्या सर्व मोहांना नकार दिला, कारण तिची निष्ठा रामाच्या अटूट प्रेमावर आणि वचनावर ठाम होती. राम आणि सीतेने एकमेकांवर ठेवलेल्या अटूट विश्वासाच्या बळावरच त्यांनी रावणावर विजय मिळवला. त्यांचे पुनर्मिलन हे धैर्य, त्याग आणि वचनाचे महत्त्व दर्शवणारा एक महान विजय होता. आजचा संदेश हाच आहे की आपल्या जीवनात दिलेले वचन किंवा ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी राम सीतेसारखा दृढनिश्चय आणि एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. कारण खरे प्रेम संकटात अधिक मजबूत होते आणि निष्ठा नेहमीच विजयाकडे घेऊन जाते.